10 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने SC/ST मागासवर्गीय आरक्षणाच्या संदर्भात जो निर्णय दिला, या निर्णयाविरोधात मागासवर्गीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोषाची लाट पाहायला मिळत आहे। न्यायालयाने दिलेल्या निर्णयामध्ये SC/ST आरक्षणाची वर्गवारी करणे, क्रिमिनल अट लावणे असा निर्णय देऊन हा अधिकार न्यायालयाने राज्याला दिला आहे। त्यामुळे या निर्णयाचा SC/ST प्रवर्गात येणाऱ्या जनतेवर, येणाऱ्या पिढीवर फार मोठे परिणाम होणार आहे। म्हणूनच या निर्णयाच्या विरोधात देशातील संपूर्ण SC/ST प्रवर्गात येणाऱ्या जनतेने 21 ऑगस्ट रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे। हा निर्णय संविधानाच्या कलम 141 चे उल्लंघन करणारा आहे, तेव्हा न्यायालयाने हा निर्णय मागे घ्यावा। या मागणीचे निवेदन तिवसा तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले। यावेळी SC/ST OBC आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने शांतिपूर्ण पद्धतीने शहरात बाजारपेठ बंद करून भारत बंद यशस्वी करण्यात आला। यावेळी नंदकुमार वानखेडे, सुरेश उईके, प्रकाश सोनोने, जानरावजी मनोहर, संदीप भाऊ दहाड, सिद्धार्थ मुंद्रे, पद्माकर खाकसे, सुरेंद्र काळबांडे, चंदूभाऊ खाकसे, अरविंद वानखेडे, राजेश शापामोहन, किशोर खाकसे, सारंग पाटील, विलास मनोहर, जानराव खाकसे, राजकुमार आसोडे, राजेंद्र गडलिंग, श्रीधर शापामोहन, सुरेश मकेश्वर, अनिल गाडगे आदी उपस्थित होते। जनसमर्थन न्यूज तिवसा। बचाव आंदोलनामध्ये सहभागी व्हा। बंद 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 बंद, तिवसा बंद, भारत बंद, तिवसा बंद, भारत बंद।